शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर वाघमारे आयुर्वेदिक शेतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवसापासून मला कॉल येतात की मी मिलिया डुबिया खरेदी तर करतो, खरेदीसाठी लोकांचे कॉल येतात, पण लागवडीसाठी लोकांना रोपं भेटत नाहीत. ॲक्च्युली मला एक जणांची ऑर्डर होती, त्या ऑर्डरसाठी मला 3 महिने झाले मला रोपं मिळत नव्हती. ती रोपं मिळत नसल्यामुळं मी काय केलं की आपण रोपं अवेलेबल केली पाहिजेत. याच्याकरता हे तुम्हाला दिसत असेल नर्सरी, इथं पूर्ण याच्यामध्ये मिलिया डुबियाची सगळी रोपं आहेत. कुणाला मिलिया डुबियाची रोपं पाहिजे असतील, चंदन पाहिजे असेल, व्हाईट रेड चंदन किंवा मौगुणी, तरी कोणत्याही प्रकारचे वनशेतीमधील वनस्पती लागत असेल तर तुम्ही मला कॉल करून सांगू शकता. त्याचं तुम्हाला रेट काय असेल काय नाही त्या पद्धतीने सगळं सांगेल, किंवा ऑर्डर कधी करायची, किती दिवसामध्ये तुम्हाला मिळेल, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला मी तुमचा कॉल आल्यानंतर मी मार्गदर्शन करेन. ही रोपं आहेत. आता काहींची साईज छोटी आहे, ही जे झाड आहे हे बघा, तर याला रोप म्हणतात. आता ह्याच्यापेक्षा काही शेतकऱ्यांचं इच्छा असते की ते मला 1 फुटाचं पाहिजे, 1.5 फुटाचं पाहिजे, 2 फुटाचं पाहिजे. तर ही साईज जी आहे ती बारीक असल्यामुळं याची मुळं जी आहेत ती मातीला पकडतात आणि हे पटकन कव्हर करतं स्वतःला, आणि व्यवस्थित पकडल्यामुळं ती झाडाची ग्रोथ चांगली होते. आणि जर ही दांडी झाड असेल आणि जर झाडाची हाईट जास्त असेल तर त्याला झाड म्हणता येईल, त्याला रोप म्हणता येणार नाही. मग त्याचं जे जर्मिनेशन झालेलं असतं त्या आपण ह्याच्यातून पिशवीतून काढून तिकडे लावणार आहोत. तर ते लावल्यानंतर ह्याची शक्यता थोडी कमी असते मातीला पकडणं आणि ते झाड व्यवस्थित उभं राहणं. पण रोप हे पटकन मातीला पकडतं, म्हणून जास्त हाईटची पण आवश्यकता नाही. जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत हाईट चालेल. आता मी जे देतोय किंवा तुम्हाला दाखवलं हे जास्तीत जास्त अर्ध्या फुटापर्यंतची हाईट आहे. आता याच्यामध्ये काही रोपं आहेत तिकडं, हे बघा, हे हाईट आहेत 1 फुटाच्या वर. पण हे तुम्ही कॅरी करता ज्या वेळेस मी तुम्हाला देतो त्यावेळेस तुम्ही घेऊन जाता, त्या वेळामध्ये किंवा लोक हँडल करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं, आणि ते रोपं लावायच्या वेळामध्ये त्याला हँडल इकडून तिकडे केलं जातं, त्याच्यामध्ये असं डॅमेज होऊ शकतं. आणि असं डॅमेज झाल्यानंतर याचा काय उपयोग आहे मला सांगा. म्हणून रिक्वायरमेंट तर खूप असते लोकांची की 1 फूट 2 फुटाची हाईट पाहिजे. अहो, त्याला रोप नाही म्हणता येणार, त्याला झाड बनावं लागेल. ते अशा गोष्टी टाळण्याकरता आपल्याला रोपच लावावं लागेल तेव्हा, आणि त्यातली त्यात काही की ओरिजिनल रोप पाहिजे. मिलिया डुबियाच्या नावाखाली जे पकाण विकलं जातं आज मार्केटमध्ये ते विकलं गेलं नाही पाहिजे. ओरिजिनल जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा. तुम्हाला चांगल्या क्वालिटीची रोपं दिली जातील आणि सहकार्य केलं जाईल. अगदी लागवडीपासून खरेदी करेपर्यंत, खरेदी पण मी करतोय, लागवड पण मी देतोय, सगळ्या गोष्टीचं टेन्शन निघतंय. तर गरज असेल त्यांनी नक्की कॉल करा. खूप खूप धन्यवाद. या पद्धतीने गाडीमध्ये डिक्कीमध्ये लोड करून देतोय.